राज्यभरातील प्राथमिक शिक्षक आज आंदोलनासाठी रजेवर जाणार आहेत। विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणं, अध्यापन सोडून इतर कामं करायला लागणं यावरून हे आंदोलन केलं जाणार आहे। काही ठिकाणी शाळा बंद राहण्याचीही शक्यता आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। बालाजी, साधारण किती प्रमाणात शिक्षक या आंदोलनामध्ये, या रजेच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे आणि रजेचं आंदोलन हे काहीसं नव्या स्वरूपाचं आंदोलन पाहायला मिळतंय? सरकार मागण्या मान्य करेल या आंदोलनामुळे? नक्कीच सरकारने हे आंदोलन मागे घ्यावं असं म्हटलेलं आहे। मात्र 70 ते 80% शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त कामामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत असल्याचे बोलत आहेत। कारण शाळा व्यतिरिक्त जे काही कामे आहेत शासकीय महसूलचे, ते कामे शिक्षकांना लावले जातात। त्याचबरोबर पटसंख्येचा मोठा दबाव जो आहे तो शिक्षकावर आहे। त्या संदर्भातले जे नियम अटी आहेत त्या कडक आहेत, त्या शिथिल कराव्यात। पटसंख्येची अट रद्द करावी अशी प्रमुख मागणी या सगळ्या शिक्षकांची आहे। प्रामुख्याने ग्रामीण भागात त्याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिसणार आहे। कारण ग्रामीण भागातले शिक्षक हे रजेवर जाणार आहेत आणि अधिकृत रजा देऊन हे आंदोलन करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे। आता नेमकी किती शिक्षक यात सहभागी होतात आणि राज्यभरात त्याचे काय पडसाद उमटतात ते खरंय बालाजी, नेमके किती शिक्षक या आंदोलनात सहभागी होतात, रजेवर जातात आणि त्यानंतर मग सरकार या आंदोलनाकडे कशा प्रकारे पाहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद बालाजी या माहितीसाठी।